नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाईन्स। हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन। आरोग्य विभागाच्या आउटसोर्सिंग घोटाळ्यात दणका, डॉक्टर वारेसह तिघांचे निलंबन, आरोग्य यंत्रणेत खळबळ। रोजगार निर्मितीसाठी विस्तारित MIDC ची गरज, आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितला विकासाचा रोडमॅप। मोहम्मद अली चौकातील अतिक्रमण कारवाईचा उद्देश काय, आमदार साजिद खान पठाण यांनी व्यक्त केला मनपावर संशय। रक्षाबंधन व हिंदू सणांपर्यंत रस्त्यावरील व्यावसायिकांना सूट द्या, शिवसेना नेता राजेश मिश्रा यांचे यंत्रणेला आवाहन। RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट, राष्ट्रीय महामार्गावरच्या उड्डाणपुलाचे खड्डे बुजविले। आता सविस्तर बातम्या। अकोल्यातील जिल्हास्तरीय रुग्णालयातील ई-निविदा प्रक्रियेतून भ्रष्टाचार उघड झाला होता। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत भरतीसाठी नियमबाह्य मार्ग अवलंबल्यामुळे 3 वरिष्ठ अधिकारी निलंबित केल्याची माहिती मिळाली आहे। ही कारवाई आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशावरून झाल्याचे सांगण्यात येत आहे। अकोल्यातील जिल्हास्तरीय रुग्णालयात नवजात शिशु अतिदक्षता विभागासाठी 2024-25 मध्ये 31 पदांसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली। मात्र या प्रक्रियेत गंभीर अपारदर्शकता आणि नियमबाह्य पद्धतीचा अवलंब झाल्याचा अहवाल समोर आला आहे। या प्रक्रियेसंदर्भात वाशिमचे आमदार भाजपचे श्याम खोडे यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत संपूर्ण प्रकरण विधानसभेत उचलले होते। त्यानंतर आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले। या चौकशीत जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे, जिल्हास्तरीय रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर जयंत पाटील आणि प्रशासकीय अधिकारी AN डांबरे यांच्या विरुद्ध गंभीर निष्कर्ष नोंदवले गेले। त्यामुळे तिन्ही अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करण्यात आले आहे। चौकशी समितीच्या अहवालानुसार एकूण 72 निविदांपैकी केवळ 4 निविदाच अंतिम करण्यात आल्या होत्या। आपल्याच मर्जीतील व्यक्तींना कंत्राट मिळावे यासाठी निविदा प्रक्रिया नियमबाह्य आणि अत्यंत अपारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली। प्रकरणात नियमांच्या पायमल्लीसह आर्थिक अनियमितता झाल्याचे ठोस पुरावे समोर आले असून यामुळे सार्वजनिक पैशांचा गैरवापर झाल्याचे अधोरेखित झाले आहे। 3 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी निलंबनाची कारवाई झाल्याने अकोला जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत मोठा खळबळजनक परिणाम पाहायला मिळत आहे। स्थानिक डॉक्टर संघटनांपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये या निर्णयामुळे खळबळ उडाली आहे। अकोला जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पावसाळी अधिवेशनात विविध मुद्दे आमदार रणधीर सावरकर यांनी उपस्थित केले। जिल्ह्यात रोजगार वाढीसाठी विस्तारित औद्योगिक वसाहत हाच मार्ग असल्याचे आमदार सावरकर म्हणाले। पावसाळी अधिवेशन आणि जिल्ह्यातील विकास कामांवर आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतलेली ही मुलाखत। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अकोला शहराचे जेही मुद्दे आहेत, शेतकऱ्यांचे जेही मुद्दे आहेत, त्याच्यावर सविस्तर चर्चा आज होणार आहे। मी नेहा पाटील माझ्या RRCच्या सगळ्या दर्शकांचं स्वागत करते आणि आज अकोला पूर्वचे आमदार रणधीर भाऊ सावरकर माझ्यासोबत आहेत आणि संपूर्ण चर्चा विधिमंडळात काही त्यांनी प्रश्न उपस्थित केले यावर सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। माझा पहिला प्रश्न तुम्हाला आहे की विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात तुम्ही अकोल्याचे कुठले मुद्दे उपस्थित केलेत? 35 प्रश्न आम्ही टाकले होते आणि 4 लक्षवेधी होत्या। प्रामुख्याने पांदन रस्ते, मूलभूत सुविधा, काही ठिकाणी जे चुकीचे प्रकार घडले तो विषय, अशा अनेक सरकारी दवाखाना, असे 35 तारांकित प्रश्न होते। 2-3 लक्षवेध्या होत्या, त्यातल्या काही लक्षवेध्या पुकारल्या गेल्या, काही लक्षवेध्यांचे उत्तरं येतील, असं साधारणतः विधिमंडळाचं स्वरूप होतं। परंतु कामकाजाचे दिवस तसा विचार केला तर 3 आठवडे तरी अधिवेशन होतं, तरी कामकाज हे 15 दिवस चाललं फक्त। आणि त्यामुळे साधारणतः 7 ते 8 हजार प्रश्न उपस्थित झाले। तर त्यामध्ये 8-10 प्रश्न आमच्या पुस्तकात छापले गेले, बाकी प्रश्नाचं उत्तर लेखी स्वरूपात येईल। बरं, राज्यस्तरावरचा कुठला मुद्दा तुम्हाला लोकहितकारक वाटला? राज्यस्तरावर आता मुख्यमंत्री सौर वाहिनी जी योजना आली आहे, ज्याच्यामध्ये आपण
सर्व जेवढे अर्ज आहेत, म्हणजे आपली एक कुसुम नावाची योजना होती, त्यानंतर आता जी योजना आली त्याच्यामध्ये अकोला जिल्ह्याचा विचार जर केला तर 4,000च्या वरती सौर पंपाची मागणी होती, कृषी पंपांची. सरकारनं निर्णय घेतला की आपण कृषी पंप देणारच नाही, आपण सौर पंप देऊ. त्याच्यासाठी जे 993 अर्ज होते ते आपण रद्द करून त्यांना सौरमध्ये अर्ज करायला लावले. 4,000 अर्ज दिल्यानंतरही फक्त 1100 लोकांनी पैसे भरले. पैसे न भरण्याचं कारण असं होतं की ज्या 1100 लोकांनी पैसे भरले त्यांनी जेव्हा पोर्टलवर एजन्सी सिलेक्ट करायला गेले तर त्या एजन्सीचा कोटा फुल झाल्यामुळे त्या एजन्सीला नवीन पंप देता येत नाही तसं होतं. मग आता एक अधिवेशनात अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर देवेंद्रजींनी एक मोठा निर्णय घेतला आणि नवीन एजन्सी आपल्याला दिली आणि आता सर्व अर्ज आपण मंजूर करून राहिलो. आज रोजी 1100 काही अर्ज जे होते त्याच्यापैकी 1058 अर्ज या 3 दिवसात आपण मंजूर केले. पुढच्या 3-4 महिन्यामध्ये आपण जवळपास सर्व अर्ज मंजूर करू. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, आमचं सरकार 2014ला यायच्या आधी वर्षात 10, 20, 25 हजार कृषी पंप देण्यात येत होते. माननीय बावनकुळे साहेब जेव्हा आले तेव्हा ते अर्ज 50,000 ते 1,00,000 प्रतिवर्ष दिल्याचं धोरण होतं आणि मागील वर्षी आपण 2 लाखापेक्षा जास्ती कृषी पंप पूर्ण महाराष्ट्रात दिले. अच्छा. अकोला शहराचे भूमिगत गटार, ई बस आणि मोरणा नदी यांचं सौंदर्यीकरण कधी होणार? मोरणा नदीच्या सौंदर्यीकरणाच्या बाबतीत आपले खासदार अग्रेसर आहेत. ते त्याचा फॉलोअप वातावरणाच्या संबंधित जे खातं आहे, एन्व्हायरमेंटल मिनिस्ट्री त्याला म्हणतात, त्याच्याकडे ते फॉलोअप करून राहिले. DPR आणि हा सारा विषय खूप कठीण आहे, परंतु सौंदर्यीकरण करत असताना नदीमध्ये गटाराचं पाणी जाऊ नये हा पहिला बेसिक त्याचा विषय असते. आणि म्हणून आपण अंडरग्राऊंड ड्रेनेजचा पहिला विषय असा केला की मोठमोठे नाले जे आहेत ते अंडरग्राऊंड ड्रेनेजशी जोडले. आता मोठमोठ्या नाल्यांना आपल्या घरगुती ड्रेनेज जे आहे त्याचं काम सुरू झालं आहे. 400 कोटीचा प्रस्ताव आपण मंजूर केला होता शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना. ते काम सुरू झालेलं आहे. बऱ्यापैकी ते काम पुढच्या वर्षभरात कंप्लीट होईल अशी साधारणतः स्थिती आहे. अच्छा. आपल्या बेरोजगारांसाठी तुम्ही विधिमंडळात कुठले मुद्दे उपस्थित केले आणि बेरोजगारांसाठी अकोल्यात काही उद्योग येतील का यावर कुठला भर टाकला? आता RDG कॉलेजमध्ये कौशल्य विकास मंत्रालयामार्फत बेरोजगारांचा एक मेळावा घेतला गेला परवाला. आपल्याकडे जवळपास 3,000वर ते उद्योग आहेत, ते काम करूनच राहिले. आता आम्ही बेरोजगारी दूर करायची असेल तर उद्योगांना लागतील. शेवटी शेती क्षेत्रामध्ये रोजगार निर्माण करण्याला एक मर्यादा आहेत आणि म्हणून आपण बाबुळगाव ते बोरगाव या दरम्यान 200 हेक्टरपासून तर 500 हेक्टर जागेचं अधिग्रहण करून MIDC फेज 6 आपण सुरू करू. तिथं 1, 2, 400, 500 नवीन रोजगार निर्माण करणारे कारखानदारी उभी राहिली तर रोजगाराची समस्या निश्चित स्वरूपात दूर होईल. दुसरा त्याच्यामध्ये उपाय नाही आहे स्थानिक रोजगार निर्माण करण्याचा. दुसरा एक इलाज असाही आहे की सॅच्युरेशन पॉईंटला कधी कुठलीही इंडस्ट्री येत राहते. एक जमाना असा होता की आपण पुणा, मुंबई, नाशिक हे गोल्डन ट्रायंगल होतं, तिथं सॅच्युरेशन झालं. आता जालना, औरंगाबाद आणि नागपूर हे नवीन मॅग्नेट झालेलं आहे उद्योगाचं. आणि इथं जेव्हा सॅच्युरेशन येईल वर्षभरात त्यानंतर अकोला, बुलढाणा आणि अमरावती इथं मात्र चांगला पूल राहील रोजगार निर्माण करणारी कारखानदारी आणायचा, कारण की आपल्याला लेबर खूप चीप आहे. नक्कीच. जेमतेम विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अकोला शहराचा संपूर्ण विकास होईल याचे सगळे प्रश्न सरांनी विधिमंडळात मांडलेले आहेत आणि त्याचे सविस्तर मुद्दे, त्याचे चर्चा आपण आता बघितली आहे, त्याचे उत्तर सुद्धा आपण जाणून घेतलेले आहेत. आणि धन्यवाद सर. थँक्यू. आभारी आहे. मी नेहा पाटील, कॅमेरा पर्सन पवन इंगडे सोबत, RRC न्यूज, अकोला. कारवाईची कुठलीही पूर्वसूचना न देता महापालिकेने आज मोहम्मद अली चौकात अतिक्रमण हटविले. यामुळे स्थानिकांनी रोष व्यक्त केला. कुठलीही कारवाई करताना त्याविषयीची नोटीस न देता ही कारवाई करण्यात आली. इतकेच नाही तर सार्वजनिक जागा नसताना ट्रस्टच्या जागेवरचे अतिक्रमण काढले गेले. अतिक्रमण को लेके हमारा कोई विरोध नहीं है. हम सब चाहते हैं, पूरा शहर चाहता है, साथ में मैं भी चाहता हूँ कि अकोला शहर से अतिक्रमण हटना चाहिए. लेकिन प्रशासन को काम करते वक्त इंटीमेटेशन करना चाहिए कि प्रशासन है, उसका अधिकार है. अगर अतिक्रमण कोई करेगा तो वो तोड़ेंगे, लेकिन इंटीमेट भी तो करना चाहिए कि हम फला तारीख को ये तारीख से ये तारीख तक इतने एरिया के अंदर अतिक्रमण तोड़ रहे हैं. इन्होंने आनन फानन के अंदर
अतिक्रमण तो नहीं, जो प्राइवेट प्रॉपर्टी थी, एक मस्जिद की प्रॉपर्टी पे हाथ डाला। आज जुमे का दिन है, श्रावण का महीना चल रहा है। ये अकोला महानगर पालिका क्या करवाना चाह रही है, इसका उद्देश्य क्या है? जुमे के दिन मस्जिद की प्रॉपर्टी तोड़कर आप साबित क्या करना चाह रहे हैं? यानी इस शहर की आप शांति भंग करना चाह रहे हैं? महापालिका अतिक्रमण विभागाने आज सकाळी 11च्या सुमारास अचानक मोहम्मद अली चौकातील अतिक्रमण साफ केले, तर केलेली कारवाई ही चुकीची असून ट्रस्टच्या जागेवरचे दुकाने हटवल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे। या ठिकाणी अतिक्रमण विरोधी कारवाईस विरोध नसताना महापालिका प्रशासनाने कुठलेही सूचना, नोटीस, मार्किंग न करता कारवाई केल्याचा रोष स्थानिकांनी व्यक्त केला। बिल्कुल ये गलत है और हम कमिश्नर से बात करेंगे और उनको ये बताएंगे कि अगर आपको अकोला शहर की शांति खराब करना है तो ये तरीका चलेगा नहीं। कार्रवाई को विरोध नहीं है, जिस तरीके से आप कर रहे हैं उस कारण को विरोध है। मैं आपके चैनल के माध्यम से कमिश्नर को, प्रशासन को और पुलिस डिपार्टमेंट से मैं गुजारिश करता हूँ कि श्रावण मास चल रहा है, मेहरबानी कर ऐसा कोई हरकत ना करे जिससे किसी की भावना आघात हो या किसी के ऊपर कोई प्रॉब्लम खड़े हो। शहर पहले संवेदनशील के लेवल से लगा हुआ है और बाकी राजकीय पार्टियां चाहती है कि शहर की शांति भंग हो, तो प्रशासन उनका साथ ना दे। ताजनापेठ पोलीस चौकी नजीक ही कारवाई केल्याची माहिती आहे। खासगी ट्रस्टच्या जागेवरचे दुकाने का तोडल्या गेली असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला। महापालिकेच्या अतिक्रमण नगररचना विभागाने या विषयावर कुठलीही माहिती दिली नाही। कारवाई पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणाहून पोलीस आणि महापालिका पथक निघून गेले आहे। दरम्यान रस्त्यावरचे अतिक्रमण, अतिरिक्त बांधकामांची नोटीस महापालिका प्रशासनाने देण्याची गरज व्यक्त केली जात आहे। महानगर पालिका की तरफ से मोहम्मद अली चौक में कार्रवाई की गई। अतिक्रमण कहीं होता है तो कोई जनता इसके खिलाफ में वो नहीं बोलती, लेकिन उसको नोटिस देना अति आवश्यक है। कौन सी प्रॉपर्टी किसकी है, अतिक्रमण में कितनी जगह है, ये अगर पहले से अगर किसी को बता दिया जाए तो नुकसान नहीं होता। ये प्रॉपर्टी कागजीपुरा मस्जिद ट्रस्ट की जगह है और ये कागजीपुरा ट्रस्ट के होने की वजह से उस पर जो भी काम है और जिस तरह से तोड़ा गया, ये गलत तरीके से तोड़ा गया है। और अगर बाहर अगर कोई चीज़ है, किसी को भी इंटीमेशन अगर दी जाए, नोटिस दी जाए, तो हमारे इलाके के लोग खुद ही अपने हाथों से निकाल लेते हैं। हमने इससे पहले फतेह चौक की मस्जिद को भी जो है अपने हाथों से निकाला है। हम अतिक्रमण की कार्रवाई को कोई नहीं चाहते, लेकिन पहले से इंटीमेशन देना चाहिए, बताना चाहिए कि कितनी जगह बाहर है, क्या है, तो लोग सहयोग करते हैं। बेसहयोग करने की वजह से मामले कहीं बिगड़ जाते हैं। प्रशासन से आपने सवाल किए तो क्या कहा उन्होंने? प्रशासन के पास किसी प्रकार का जवाब नहीं था, कोई ठोस जवाब नहीं था उनके पास में। उन्होंने कार्रवाई करने के पहले संबंधित लोगों से बातचीत करना था और उनको बताना था। कोई निशानी मार के जाते हैं, हर जगह का एक रूल है कि एक निशानी मार दी जाती है कि हमको इतनी जगह खाली चाहिए करके। किसी प्रकार का कोई कार्य नहीं किया गया है यहाँ पर। शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांवर नियंत्रण मिळवण्यासाठी 1 ऑगस्टपासून शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी महापालिकेपेक्षा पोलीस प्रशासन अधिक आक्रमक झाले आहे। हिंदूचे सण पाहता ही मोहीम असल्याचा आरोप शिवसेना नेता राजेश मिश्रा यांनी केला आहे। रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हॉकर झोनमध्येच व्यवसाय करावा यासाठी आजपासून पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासन संयुक्तपणे कारवाई करणार आहे। ही अतिक्रमण विरोधी मोहीम पाहता आज सकाळी गांधी चौकात मोठा पोलीस बंदोबस्त व पोलीस तैनात केले गेले। सकाळी 10 वाजता महापालिका कर्मचारी तर हजर नव्हते, पण पोलीस मात्र हजर होते। अतिक्रमण काढणे हे महापालिकेचे कर्तव्य आहे, पण यासाठी पोलिसांची साथ आजपासून लाभणार आहे। पोलीस विभाग अतिक्रमण काढू शकत नाही। रस्त्यावरच्या ट्रॅफिकला अडथळा असलेल्या हॉकर्स पोलीस हटवू शकते, पण अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही पोलिसांची नाही। त्यासाठी महापालिका हाच अधिकृत विभाग आहे। महापालिकाला अतिक्रमण काढण्याची सवय नाही, त्यामुळे वाहतुकीस अडथळा येत असल्याने अखेर पोलीस अधीक्षकांनी या मुद्द्यात लक्ष घातले। आज महापालिका व पोलीस दोन्ही विभाग शहरातील प्रमुख मार्गावर अतिक्रमण मुक्त रस्ते हा उपक्रम राबविणार आहे। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक आणि मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांनी रस्त्यावरील व्यावसायिक आणि फेरीवाल्यांना रस्त्यावर व्यवसाय न करण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे आज गांधी रोडच्या बाजूंची सर्व छोट्या व्यावसायिकांची दुकाने थाटलीच गेली नाही। अशाच प्रकारची कारवाई जठारपेठ चौकात, न्यू क्लॉथ मार्केट रोडवर, तुकाराम चौक, कोलखेड चौक या ठिकाणी पोलीस प्रशासक व महापालिका राबवेल काय असा प्रश्न उपस्थित होतो। तर रक्षाबंधन आणि इतर हिंदूंचे सण पाहता ही कारवाई टाळावी अशी मागणी राजेश मिश्रा यांनी केली आहे। दुर्दैव आहे की जेव्हा दिवाळी आली की महानगरपालिका कारवाई करते। आता रक्षाबंधन आलेलं आहे,
भाऊ बहीणचा हे त्यौहार आहे, हिंदूचा त्यौहार आहे, त्यामध्ये आता आज गांधी चौकावर कारवाई चालू आहे. विशेष म्हणजे ज्या लोकांनी पावती फाडलेली आहे, त्यांनी हजार रुपये तिथे भरलेले आहेत आणि त्यांच्यावर पण कारवाई चालू करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आता मी आपले यासोबत बोललो आणि आपले अधिकारी आहेत दुसऱ्याची त्यांच्यासोबत बोललो की ज्यांच्याकडे पावती आहे कमीत कमी त्यांच्यावर तुम्ही कसा काय कारवाई करणार. तुम्ही आता बोलले की मी आता साहेबासोबत बोललो. माझी आयुक्त साहेबाला विनंती आहे, SP साहेबाला विनंती आहे, कलेक्टर साहेबाला विनंती आहे की कारवाईच्या विरोधात नाही मी, फक्त तुम्ही वेळ तर पहा. 10 दिवस नंतर तुम्ही एक तुमचा काय फॉलोअप घ्यायचा आहे, काय तुम्हाला कारवाई करायचं आहे, कुठे त्यांना बसवायचं आहे, कुठे त्यांची व्यवस्था करायची आहे ती तुम्ही करा ना. 10 दिवस सध्या त्यौहार आहे, लोक गांधी रोडवर येतात, लोक त्या खेडेपाड्यात लोक इथे येतात. तर हे 10 दिवस तुम्ही थोडासा डोळे पण ठेवा, ही आमची विनंती आहे. हीच आमची विनंती आहे. कारण की ठीक आहे, तुमच्याकडे आणखी शहरामध्ये खूप मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर मला बोलायचं नाही आहे. लोकांना माहीत आहे काय चालू आहे शहरामध्ये, कुठे काय चालू आहे, सर्वांना माहीत आहे लोकांमध्ये. फक्त जे रोजगार जे मेहनतीने जे कामं करू आले, जे 2 रुपये कमवू आले, त्यांच्यावर तुमचा आक्षेप आहे. हा बरोबर आहे, त्यांची तुम्ही व्यवस्था करून द्या, त्याला आमचा विरोध नाही आहे. फक्त हे जे आपला राखीचा त्यौहार आहे 10 दिवस, तुम्ही 10 दिवस फक्त डोळे बंद करा. 10 दिवस त्यांना जसं होता तसं राहू द्या, ही आमची विनंती आहे. रस्त्यावर वस्तू लगेच मिळत असल्याने ग्राहक हॉकर्स झोनमध्ये येत नाही, पण आजपासून रस्त्यावरचे अतिक्रमण काढण्यात आले, त्यामुळे आता हॉकर्स झोनमध्येच ग्राहकांना जावे लागणार आहे. आमच्या प्रतिनिधी नेहा पाटील यांनी घेतलेला हा आढावा. मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाने आणि SP सर अर्चित चांडक सरांनी जो ही निर्णय घेतलेला आहे, खुले नाट्यगृहाच्या बाजूला हॉकर्स झोनमध्ये काही व्यावसायिकांचे दुकाने लावण्यात आलेले आहेत. बघूया त्यांच्या प्रतिक्रिया. इथे व्यवसाय केल्याने त्यांच्या व्यवसायावरती काय परिणाम होणार आहे. सर, काय वाटतं तुम्हाला, इथे हॉकर झोन मध्ये तुमचा व्यवसाय सेफ आहे का? आज पहला दिन है मैडम, क्या बोलेंगे, पहला दिन है, अभी कुछ बोल नहीं सकते. वाटतं इथे गिराईक वगैरे येतील म्हणून? क्या बोल नहीं सकते अपन अभी कुछ ऐसा. क्या लगता है सर आपको, यहाँ पे अपना व्यवसाय सेफ है, यहाँ पे कुछ गिराईकी आएगी? अभी गिरेगी तो आई नहीं, अभी तो गाड़ी लगाए लेकिन अभी तक बोनी भी नहीं हुई. अभी देखते आगे क्या होगा. लगाइए, आपको लगता है कि यहाँ पे आपकी गिराईकी बनी रहेगी? जी, सब लोग लगाएंगे तो मार्केट बन जाएगी, गिराकी बन जाएगी. ये जगह अपने लिए अभी सेफ है? अभी कोई वो नहीं है, इधर से उधर भी कर सकते हैं. हाँ, लेकिन एक जगह आपको तो भी मिल गई कि खुले नाट्यगृह के बाजू में हॉकर्स जोन है, तो यहाँ पे आपको बोलने में भी दिक्कत नहीं लगी गिराइकों की कि यहाँ पे आओ करके? नहीं, मैं तो बोलता सब लोग यहाँ लगाए तो बहुत अच्छा है. जो निर्णय SP सर ने लिया है और आयुक्त जी ने लिया है वो अच्छा है? अच्छा है, बहुत बढ़िया है. वो सब बैठने को होना एक नंबर चलेगा. अभी 1 साल हो गए, अगर पहले बैठते तो अभी तक की दुकानें चालू हो जाते थे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम ही कितपत योग्य आहे? जे मोहीम आता सध्या चालू आहे, माननीय SP साहेबांच्या आदेशानुसार, आयुक्त साहेबांच्या आदेशानुसार ते अतिशय योग्य चालू आहे. कारण अतिक्रमणामुळे वाहतुकीस एवढा अडथळा निर्माण होणार शहरामध्ये की लिमिटच्या बाहेर. अकोल्यामध्ये तुम्ही कुठल्याही ठिकाणी जर पाहिला तर तिकडे सर्रास अतिक्रमण झालेलं आहे आणि त्या अतिक्रमणामुळे एवढा वाहतुकीचा अडथळा निर्माण येत आहे. जसं की आता बसस्थानक चौकात आपण इथं या बसस्थानक परिसरात इथं शाळकरी मुली येतात, खेड्यापाड्यातून महिला वर्ग सुद्धा येतो आणि जॉबला जाणारे वयोवृद्ध लोक येतात, गावाहून येणारे. या लोकांना अक्षरशः एवढा अडचणीचा सामना करत आहे. त्याच्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण अशा प्रकारे होत आहे की जे महानगरपालिकेने ऑथोराइज स्टँड दिलेले आहे तिथे ऑटो धारकांना, या ऑथोराइज स्टँडवर अक्षरशः अतिक्रमण झालेलं आहे. आणि ते अतिक्रमण झाल्यामुळे जे ऑटो स्टँडच्या आतमध्ये लागायला पाहिजेत ते सर्व ऑटो रोडच्या बाहेर, रोडच्या मधोमध उभे राहत आहे. त्याच्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत आहे. आणि जे पोलीस प्रशासन आहे, वाहतूक शाखेचे कर्मचारी आहेत, ते सर्रास ऑटोवाल्यांवर कारवाया करत आहेत. परंतु हे जे कारवाया आहेत हे अत्यंत चुकीचे आहेत. त्याला कारण असं आहे की जे महानगरपालिकेने यांना स्टॉप दिलेले आहेत, हे ऑटो जर त्याच्या आतमध्ये लागले तर हे ऑटो बाहेर येतील नाहीत आणि वाहतुकी कर्मचाऱ्यांना यांच्या कारवाई करण्याची वेळ सुद्धा येणार नाही, वाहतुकीचा अडथळा सुद्धा निर्माण होणार नाही. परंतु हे महानगरपालिकेचे जे कार्यकर्ते म्हणा किंवा जे काही महानगरपालिकेचे कारभार चालू आहे, हा अक्षरशः थोडासा आंधळा म्हणा किंवा बहिरा म्हणा असा कारभार चालू होता. परंतु SP साहेब आता आलेले आहेत, त्याच्यामुळे जे कारवाया सध्या चालू आहेत अत्यंत चांगल्या चालू आहेत. आणि आज रोजी बाहेरून जे लोक येतील इथं, जे अकोला शहर सुंदर दिसणार, याचं श्रेय आणि फक्त श्रेय हे अकोला महानगरपालिकेला जाणार. अंदर 5 kg थे ऑटो वाले का कोई फायदा नहीं हो रहा. हम जाते उसके अंदर से आज तक के हम गए नहीं क्योंकि उसमें हमेशा पानी भरा हुआ रहता और उससे हमारे को कोई फायदा नहीं. कि जो ट्रॅफिक है, ट्रॅफिक होतं ही उत्ता. याचं नियोजन असं आहे की म्हटलं म्हणजे त्याचा उपयोग अकोल्यामध्ये काही झालेला नाही. जेव्हापासून बनला तेव्हापासून काही उपयोग झालेला आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ, सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में.
पाइए 20 Mbps स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट। स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके। 20 Mbps अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी। आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेस्ट नेटवर्क से। आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है, फास्ट और सस्ता अनलिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। दर्यापूरमध्ये गिअरमध्ये असलेल्या हत्ती ऑटोला चालकाने बाहेरूनच सेल्फ मारताच बिना ड्रायव्हरचा ऑटो काही अंतरावर जाऊन डिवायडरवर चढला। ही आगळीवेगळी घटना दर्यापुरातील बस स्थानक नजीकच्या चांडक किराणा दुकानासमोर गुरुवारी सायंकाळी घडली। हा सतत वर्दळीचा रस्ता असल्याने एजा करणारे दुचाकी किंवा एखादे जड वाहन मधात आले असते तर अपघात मोठा झाला असता, अशी चर्चा घटनास्थळावर होती। चालकाच्या ही बाब लक्षात येताच चालकाने डिवायडरवर धाव घेऊन लोकांच्या मदतीने ऑटो डिवायडरवरून खाली काढण्यात आला। या ठिकाणी लोकांची चांगलीच गर्दी झाली होती। नशीब चांगले म्हणून, नाहीतर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा दर्यापूरमध्ये होती। भरधाव वेगाने अनेकदा अपघात होतो। अप्रशिक्षित वाहन चालकामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे। या मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी स्पीड ब्रेकरची मागणी स्थानिकांनी केली आहे। स्पीड ब्रेकर उभारल्यास अपघात कमी होण्याची शक्यता वाढते, असे स्थानिकांचे मत आहे। शुक्रवारी सकाळी खामगाव शहरात शॉर्ट सर्किटमुळे एका वाहन स्पेअर पार्टच्या दुकानाला भीषण आग लागली। या घटनेत लाखो रुपयांचे वाहन स्पेअर पार्ट जळून खाक झाले। अग्निशमन दलाच्या गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले। स्थानिक रेल्वे स्टेशन समोर असलेल्या नगर परिषद कॉम्प्लेक्समध्ये रॉयल डेकोरेटर नावाचे वाहन स्पेअर पार्टचे दुकान आहे। आज सकाळी या दुकानात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली। बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकानाला कवेत घेतले। दुकानात असलेले लाखो रुपयांचे स्पेअर पार्टचे साहित्य आणि मशिनरी जळून खाक झाली। यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, परंतु तोपर्यंत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते। या घटनेत दुकान मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे। अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले। माईकवर बोलायची भीती वाटते, बोलणे सुचत नाही। स्टेजवर गेल्यानंतर हातपाय थरथरतात, काय बोलावे कळत नाही। लोक हसतील म्हणून आत्मविश्वास कमी होतो। हे सर्व आपल्यासोबत घडत असेल तर सार्थक वक्तृत्व अकॅडमीचा कोर्स खास तुमच्यासाठी आहे। सार्थक अकॅडमी 15 दिवसात तुम्हाला भाषण कसे द्यायचे याचे प्रशिक्षण देणार आहे। वक्तृत्व कसे असावे, वादविवाद कसे करावे, प्रभावीपणे कविता कशा सादर कराव्यात, सामाजिक व्याख्याने करताना कोणती खबरदारी घ्यावी, प्रभावी राजकीय भाषण कसे करावे, सूत्रसंचालन कसे करावे, मुलाखतीसाठी तयारी कशी करावी, भाषणाची स्क्रिप्ट कशी बनवावी, अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी व विविध प्रात्यक्षिकांद्वारे वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा। तज्ज्ञांचे मार्गदर्शन, परिपूर्ण माहिती, पुस्तिका, प्रमाणपत्र आणि भेटवस्तू मिळेल। यासाठी कट्यारमल बिछायत केंद्र, रामदासपेठ, अकोला येथे संस्था संचालक तथा युवा प्रबोधनकार विशाल लक्ष्मण गवळी 982248 0764, आदित्य बावनगडे 9834012268, नागसेन अंभोरे 9359 987615, सिद्धार्थ ओवे 9834998447 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे। माझं नाव वर्षा इंगोले। मी सार्थक वक्तृत्व अकॅडमीची मागच्या बॅचची विद्यार्थिनी होती। मला सार्थक वक्तृत्व अकॅडमी लावायला माझ्या सरांनी सांगितलं होतं। जेव्हा मी शाळेमध्ये कोणत्याही कार्यक्रमामध्ये भाग घेत होती तेव्हा माझ्यामध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट होती ती कमी जाणवत होती, ती आत्मविश्वासाची। तर मग सरांनी सांगितलं की तू सरांशी भेट आणि सरांचं मार्गदर्शन घे। तर मी सरांशी भेटले आणि सरांनी मला खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं। सरांनी सांगितलं की तू अकॅडमी लाव आणि त्याच्यानंतर तुला जे बदल जाणवतील ते तुला तुझ्या
पुढील आयुष्यासाठी खूप कामात येतील. तर त्याच्यासाठी मी सरांशी भेटले आणि अकॅडमी लावली आणि त्याच्यानंतर मला माझ्यामध्ये खूप सकारात्मक बदल जाणवले. आता मी स्वतःहून स्टेजवर जाते, प्रत्येक गोष्टीमध्ये भाग घेते आणि तेही खूप आत्मविश्वासाने. आणि मला असं वाटतं त्यामुळे तुम्ही सर्वांनी सुद्धा सार्थक वक्तृत्व अकॅडमी एकदा तरी नक्कीच लावायला पाहिजे. नमस्कार, मी श्री शिवाजी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाचा विद्यार्थी. तर कॉलेजमध्ये जेव्हा प्रोग्राम वगैरे व्हायचे, भाषण वगैरे द्यायचे, जे पाहुणे यायचे त्यांना पण असं वाटायचं की आपण मी कुठेतरी स्टेजवर गेलो पाहिजे, काहीतरी बोललं पाहिजे. पण मग जेव्हा मी इथं 2 महिन्या अगोदर आलो तेव्हा माझ्या मनात अनेक प्रश्न होते की सार्थक वक्तृत्व अकॅडमीने काय शिकवत असतील, भाषण वगैरे देणं बस एवढंच असेल. पण इथं आल्यानंतर माझ्या मनातले सर्व प्रश्न हे दूर झाले. कारण इथं आल्यावर फक्त भाषणच नाही तर आत्मविश्वास, संवाद कौशल्य, वक्तृत्व कौशल्य हे सुद्धा वाढत गेलं. आणि आता म्हणजे जे बाहेरचे प्रोग्राम होतात तिथं पण मी जाऊन सहजपणे बोलू शकतो आणि त्या बोलल्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप वाढला. आणि इथं पण खूप चांगल्या प्रकारे शिकवलं गेलं. उभं कसं राहायचं, कसं बोलायचं, कोणत्या लँग्वेजमध्ये बोलायचं, राजकीय कार्यक्रमात कसं बोलायचं, सामाजिक कार्यक्रमामध्ये कसं बोलायचं, हे सर्व इथं आल्यावर मला शिकवलं. आणि माझ्यामध्ये जे बदल घडून आले, तुम्हाला जर तुमच्यामध्ये ते बदल घडून आलेले असतील तर एकदा सार्थक वक्तृत्व अकॅडमी इथे नक्की भेट द्या. धन्यवाद. सार्थक वक्तृत्व अकॅडमीमध्ये आल्याच्या नंतर माझ्यामध्ये आत्मविश्वास हा नाहीसा झालेला होता. आत्मविश्वासाची गोष्ट माझ्यामध्ये नव्हतीच. आणि सार्थक वक्तृत्व अकॅडमी जॉईन केल्याच्या नंतर मी कुठेही कधीही हजारो लोकांसमोर व्याख्यान करू शकतो, भाषण देऊ शकतो. आणि केवळ हे सार्थक वक्तृत्व अकॅडमीमुळे झालं. आणि सार्थक वक्तृत्व अकॅडमीचे संचालक विशाल नंदागवळी सर यांनी आम्हाला 15 दिवसामध्ये चांगलं परिपूर्ण प्रशिक्षण या ठिकाणी दिलंय, चांगलं मार्गदर्शन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि सरांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी साक्षी तायडे, सार्थक वक्तृत्व अकॅडमीची विद्यार्थिनी. आपल्या सर्वांना माहीतच असते की बोलायचं कसं, आपण बोलत कसं असतो, पण नेमकं बोलायचं काय आणि कुठं आणि कसं हे जर कोणी शिकवलं असेल तर ते फक्त मला सार्थक वक्तृत्व अकॅडमी आणि विशाल नंदागवळी सरांनी. तर माझ्यामध्ये मला जर कुठं पण बोलताना जर काही वाटत असेल तर तो माझा आत्मविश्वास, मला माझा कॉन्फिडन्स हा खूप कमी प्रमाणात वाटायचा. आणि तो माझा कॉन्फिडन्स हा कोणी वाढवला असेल तर ते म्हणजे विशाल नंदागवळी सरांनी. मी कुठे पण जाताना मला असं खालीपणा वाटायचा की नाही मला बोलता येत नाही. पण जेव्हापासून मी अकॅडमी जॉईन केली तेव्हा मला कळालं नाही मी कमी नाही आहे, तर मला फक्त आणखीन काही माझ्यामध्ये बदल करण्याची जरूरत आहे. तर माझ्यामध्ये हे बदल घडवण्याचं काम नंदागवळी सरांनी केलं. तर माझ्यामध्ये तुम्ही पण एक वेळा सार्थक वक्तृत्व अकॅडमीला भेट द्या आणि आपल्या बोलण्यामध्ये जर तुम्हाला बदल करायचे असतील तर नक्कीच ही अकॅडमी तुम्हाला मदत करेल. नमस्कार, मी विशाल लक्ष्मण नंदागवळी, संचालक सार्थक वक्तृत्व अकॅडमी अकोला. मित्र हो, तुम्हाला देखील स्टेजवर गेल्यानंतर माईक समोर बोलायची भीती वाटत आहे? तुम्ही ही आपली संधी फक्त बोलण्यामुळं इतर कुणा लोकांना दिलेली आहे? किंवा मग मी बोलल्यानंतर लोक हसतील काय किंवा माझं काही चुकेल काय या न्यूनगंडापायी तुम्ही आता बोलणं सोडून दिलं आहे आणि म्हणून आपण आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी होत नाही आहात. असं जर आपल्यासोबत घडत असेल तर आता आपल्यासाठी आनंदाची बाब म्हणजे अकोल्यामध्ये एकमेव असणारी सार्थक वक्तृत्व अकॅडमी. हा 15 दिवसाचा परिपूर्ण कोर्स आम्ही फक्त तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता या ठिकाणी निर्भीडपणे कसं बोलायचं, निवेदन कसं करायचं, वक्तृत्व, वादविवाद, काव्य वाचन या स्पर्धांमध्ये यश कसं मिळवायचं, सामाजिक व्याख्यानं आणि राजकीय भाषणं कशी गाजवायची या सर्वांचं तंतोतंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि साध्या सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करत असतो. आणि म्हणून आपलाही आत्मविश्वास खचला असेल तर आज त्वरा करा आणि आमच्या अकॅडमीला भेट द्या, ज्या ठिकाणी आम्ही नक्कीच या 15 दिवसामध्ये तुम्हाला निर्भीड पद्धतीने बोलणे शिकवणार आहोत. त्याकरिता नक्की अवश्य भेट द्या. सार्थक वक्तृत्व अकॅडमी, भाषण कला प्रशिक्षण केंद्र, रामदास पेठ, अकोला. धन्यवाद. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. अब इंटरनेट महंगा नहीं, सस्ता भी और फास्ट भी, बस 8 रुपए प्रतिदिन में. इतना फास्ट इंटरनेट, हाँ सिर्फ 8 रुपए प्रतिदिन में. पाइए 20 MBPS स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट, बिना डेटा लिमिट और बिना रुकावट. स्ट्रीमिंग, गेमिंग, डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके. 20 MBPS अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी. आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से. आरआरसी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है. फास्ट और सस्ता अनलिमिटेड. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. समृद्धी मार्गावर वाहनांच्या अपघातांच्या मालिकेसोबतच वाहनांमधून चोरी होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
समृद्धी महामार्गावरील कारंजाजवळ एका चालत्या ट्रकमधून 2,43,00,000 रुपये किमतीचे मेडिकल व्हॅक्सिन बॉक्स चोरी होण्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला 3 अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत। वाशिम जिल्ह्याच्या कारंजामधून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। मुंबईच्या भिवंडीवरून नागपूर रायपूर मार्गे कलकत्त्याकडे जाणाऱ्या एका चालत्या ट्रकमधून महागड्या मेडिकल व्हॅक्सिनचे 46 बॉक्स चोरी गेले आहेत। या बॉक्सची किंमत तब्बल 2,43,86,684 रुपये आहे। ही घटना वाशिमच्या कारंजाजवळ समृद्धी महामार्गावर उघडकीस आली। या प्रकरणी कारंजाच्या ग्रामीण पोलिसात 3 अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास कारंजा ग्रामीण पोलीस करत आहेत। समृद्धी महामार्गावर आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी चोरी मानली जात असून या घटनेमुळे अन्य वाहनधारकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे। त्यामुळे या घटनेतील चोरट्यांना पकडण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले आहे। यहाँ पे 57 किलोमीटर पहले HP का पेट्रोल पंप है, वहाँ पे डीजल डाला था ड्राइवर ने। डीजल डाल के वहाँ से मतलब रवाना हुआ। रवाना होने के बाद में कुछ चला करेंजा से पहले उसके टेम्परेचर में कुछ टेम्परेचर ऊपर जा रहा था, तो ड्राइवर ने टेम्परेचर ऊपर जा रहा है क्यों जा रहा है वो चेक करने के लिए गाड़ी स्लो किया और धीमी करके अपना जैसा रुकने की कंडीशन में ऐसा किया। तो ड्राइवर को लेफ़्ट साइड के शीशे से देखा 3 आदमी भाग रहे गाड़ी से कूद के और जा रहे। तो फिर ड्राइवर घबरा के आगे पेट्रोल पंप पे ले जाके गाड़ी खड़ा किया। वहाँ से कंपनी में इन्फॉर्मेशन किया। इन्फॉर्मेशन करने के बाद में ड्राइवर ने 112 पे कॉल करके पुलिस को इन्फॉर्मेशन किया। उसके बाद में पुलिस आई, वहाँ पे पुलिस चेक किया। चेक करने के बाद में दूसरे दिन यहाँ पे पुलिस चौकी में आए और अभी टीम लगी है इन्वेस्टिगेशन करने में, वो कर रही है, इन्वेस्टिगेशन कर रही है। और गाड़ी में से कितना माल चोरी हुआ? गाड़ी में से 46 बॉक्स गायब है। 46 बॉक्स गायब है। उनकी करीबन अप्रोक्स अमाउंट 2.5 करोड़ के अंदर है। और बाकी माल जो है वो चेक करके बताया साहब को, सब बता दिया, डिटेल भी दिया है साहब को। और कर रहे हैं इन्वेस्टिगेशन, कर रहे, चालू है उनका इन्वेस्टिगेशन करना। अभी FIR अभी हुआ नहीं है। समृद्धी महामार्गावर एका पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर हा ट्रक पुढे जात असताना ट्रकची ताडपत्री उडत असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने त्याने ट्रक थांबविला, तर ट्रकमधून 3 व्यक्ती उतरून पळाल्याचे त्याला दिसून आले। त्यामुळे त्याने त्वरित कारंजा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली। चालत्या ट्रकमधून चोरी होण्याची ही घटना पोलिसांनी गंभीरतेने घेतली असून या प्रकरणी 5 अधिकाऱ्यांचे पथक तयार केले असून ते वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाले आहेत। लवकरच आरोपी गजाआड होतील असा विश्वास वाशिमचे पोलीस अधीक्षक तारे यांनी व्यक्त केला। 23 जुलै रोजी कारंजा ग्रामीणच्या हद्दीत एक समृद्धी महामार्गावरून एक मेडिसिन्स घेऊन एक गाडी जात होती। त्याच्यामध्ये काही अज्ञात इसमांनी चोरी करून जवळपास 2.5 कोटीचा माल चोरी केलेला आहे। त्याच्यामध्ये चोरीचं मॅग्निट्यूड लक्षात घेता, गांभीर्य लक्षात घेता जवळपास 25 अधिकारी अंमलदारांच्या 5 वेगवेगळ्या टीम्स बनवण्यात आलेल्या आहे। मुंबई, मध्य प्रदेश येथे त्या गेलेल्या आहेत। तसेच ॲडव्हान्स्ड टेक्निकल ॲनालिसिस सध्या सुरू आहे। काही लीड्ससुद्धा आपल्याला मिळाले आहेत, त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे। हा गुन्हा ओपन करण्याचा आमचा हा प्रयास कंटिन्यूअस राहणार आहे। धन्यवाद। राष्ट्रीय महामार्गावरून नुकत्याच बांधलेल्या उड्डाणपुलावर ठिकठिकाणी खड्डे पडले असल्याचे वृत्त RRC न्यूजने प्रकाशित करताच संबंधित विभागाने बातमीची दखल घेत रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले आहे। नागपूर मुंबई राष्ट्रीय महामार्गावर कान्हेरी गवळी फाट्याजवळील पहिल्याच पावसात उड्डाणपुलावरील रस्ता हा उखडल्याचे वृत्त गुरुवारी RRC न्यूजने दाखवले होते। त्याचा इम्पॅक्ट लगेच दिसला। रस्त्याचे बांधकाम झाल्यावर महिन्याभरापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता। मात्र पहिल्याच पावसात या उड्डाणपुलावरून वाहतुकीमुळे खड्डे पडले। या वृत्ताची दखल घेत बांधकाम विभागाने सदर उड्डाणपुलावरील खड्डे काँक्रीटच्या साहाय्याने बुजवण्याचे काम सुरू केले असल्याने स्थानिक नागरिकांनी RRC न्यूजचे आभार मानले आहेत। चुकीच्या कामाबद्दल स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर।
हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. आरोग्य विभागाच्या आउटसोर्सिंग घोटाळ्यात दणका, डॉक्टर वारेसह तिघांचे निलंबन, आरोग्य यंत्रणेत खळबळ. रोजगार निर्मितीसाठी विस्तारित MIDCची गरज, आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितला विकासाचा रोडमॅप. मोहम्मद अली चौकातील अतिक्रमण कारवाईचा उद्देश काय, आमदार साजिद खान पठाण यांनी व्यक्त केला मनपावर संशय. रक्षाबंधन व हिंदू सणांपर्यंत रस्त्यावरील व्यावसायिकांना सूट द्या, शिवसेना नेता राजेश मिश्रा यांचे यंत्रणेला आवाहन. RRCच्या बातमीचा इम्पॅक्ट, राष्ट्रीय महामार्गावरच्या उड्डाणपुलाचे खड्डे बुजविले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,33,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल, लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.